वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. रणजित कासलेच्या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला होता. कराडसाठी तुरुंगात विशेष चहा आणि चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते आणि एवढंच नव्हे तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीनमधून दरमहा तब्बल 25,000 रुपयांची खरेदी करत असल्याचा दावा कासले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्यासह देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे चर्चेत आले होते. आता कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली आहे. आता कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या आरोपानंतर तात्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.